सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। 5 जनावरांना दिले जीवनदान, पोलीस स्टेशन साकोलीची कार्यवाही। भंडारा दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी मिळालेल्या मुखबिरकडून माहितीवरून हवालदार महादेव मडावी, बॅच नंबर 26, पोशी शेंडे, बॅच नंबर 1427, पोशी शिंदे, बॅच नंबर 260 यांच्यासह माननीय पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस स्टेशन साकोली यांच्या मार्गदर्शनात मौजा झाडगावकडून सानगडीकडे रोडवर नाकाबंदी केली असता यातील आरोपींना टाटा योद्धा 1700 कंपनीचा गाडी क्रमांक MH36AA 2974 मध्ये गोवंश जातीचे 5 जनावरांना अवैधरित्या वाहतूक संबंधीचा कोणताही परवाना नसताना अत्यंत दाटावाटीने, क्रूरतेने, निर्दयतेने डांबून व बांधून चारा पाण्याशिवाय वाहतूक करताना मिळून आल्याने पोलीस स्टेशन साकोली येथे लेखी रिपोर्ट वरून क्रमांक 502/2024 कलम 111 ड/ई प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचा प्रतिबंधक कायदा सहकलम 119 महाराष्ट्र पोलीस अधिनियम सहकलम 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्यामध्ये 1-3 मोठे गोवंश जातीचे पांढऱ्या रंगाचे जनावरे बैल प्रत्येकी किंमत 10,000 रुपये असे एकूण 30,000 रुपये, एक मोठा गोवंश जातीचा लालसर रंगाचा जनावर बैल किंमत 10,000 रुपये, एक मोठा गोवंश जातीचा काळा रंगाचा जनावर बैल किंमत 10,000 रुपये असा एकूण 5 गोवंश जातीचे जनावरे प्रत्येकी किंमत 10,000 रुपये प्रमाणे 50,000 रुपये किमतीची जनावरे तसंच पांढऱ्या रंगाचे टाटा योद्धा 1700 गाडी क्रमांक MH36AA 2974 किंमत 5 लाख रुपये असा एकूण 5,50,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे। दर 5 गोवंश जातीची जनावरे यांना सुरक्षितेच्या दृष्टीने ध्यान फाउंडेशन गोशाळा गराडा येथे दाखल करण्यात आले आहे व सदर गुन्ह्यातील टाटा योद्धा 1700 गाडी क्रमांक MH36AA 2974 किमती 5 लाख रुपये गाडी पोलीस स्टेशन साकोली येथे जप्त करण्यात आली आहे। माननीय पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस हवालदार महादेव मडावी, पोलीस स्टेशन साकोली करीत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक अनिल ढोलवार, भंडारा।